मनभावन रामायण. सूर्यवंशीय दानशूर क्षत्रिय राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. पूर्णाहुतीच्या दिवशी मंगलमय वातावरणात यज्ञ समाप्तीच्या वेळी अग्नीमधून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो म्हणाला, हे राजा, मी प्रजापत्य पुरुष. मी तुझ्या यज्ञाने संतुष्ट झालो आहे. पुत्र प्राप्तीसाठी तुला मी हे देवाचे पायस प्रसाद म्हणून देतो आहे. शुभम भवतु. असं म्हणून अग्निनारायण अंतर्धान पावले. राजा दशरथाने पायस प्रसाद आपल्या तीनही राण्यांना दिला. त्यांनी तो मोठ्या भक्तिभावाने प्राशन केला. त्या तिघी गर्भवती झाल्या. कालमान सापेक्ष दशरथ राजाच्या राजवाड्यात 4 पुत्ररत्नांचे आगमन झाले. इक्ष्वाकू कुळात 4 दिव्य शक्ती बाल स्वरूपात अवतरल्या. सगळी अयोध्या नगरी आनंदमयी झाली. राजवाड्यात नामकरण विधी सुरू झाला. श्री राम जन्माच्या या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामसाने वाढत होते. ते आता चालू लागले, पुढं बोलू लागले आणि महाराणी कौसल्या आपल्या भगिनी समान असलेल्या सवतींना
कौतुकानं सांगू लागली, सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो. सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो, थवा राघूंचा थांबतो. सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपत, सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपत. त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपत, चंद्र आभाळी लोपतो. सावळाग रामचंद्र चार भावात खेळतो, सावळाग रामचंद्र चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळाग रामचंद्र त्याचे अनुज घेतीन, सावळाग रामचंद्र त्याचे अनुज घेतीन. माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण. सावळाग रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळाग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण. ही राजपुत्र कलेकलेने वाढू लागले. त्यांच्या बाळलीला माता पित्यांना सुखावीत होत्या. त्यांचे बालहट्ट तर राजहट्टासारखेच. संपूर्ण राजमहालात तुडू धावत श्रीराम माता कौसल्येजवळ कोणता हट्ट करीत होते बरं? बाजरी घुंगुरवाळा, छुनू छुनू बाजरी घुंगुरवाळा, छुनू छुनू बाजरी घुंगुरवाळा. राजमहाली दुडू दुडू
वाजवी घुंगुरवाडा छुनु छुनु वाजवी घुंगुरवाडा क्षणात हसतो क्षणात रुसतो क्षणात मुसमुसरीला क्षणात हसतो क्षणात रुसतो क्षणात मुसमुसरीला छुनु 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 वाजवी घुंगुरवाडा छुनु छुनु वाजवी घुंगुरवाडा बाल हटतो जागा होई चंद्र हवा खेळण्याला बाल हटतो जागा होई चंद्र हवा खेळण्याला आरशात तो चंद्र दाविला हसवी बाळ रामाला छुनु 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 वाजवी घुंगुरवाडा छुनु छुनु वाजवी घुंगुरवाडा छुनु छुनु वाजवी घुंगुरवाडा हट्ट पुरवता पुरवता 5-7 वर्ष कुठे निघून गेली ते कुणालाच कळलं नाही. राजपुत्रांच्या व्रतबंधाची वेळ आली. एका सुमुहूर्तावर 4ही राजपुत्रांचा व्रतबंध सोहळा राजवाड्यात मोठ्या थाटामाटाने पार पडला. व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले संस्काराने विभूषित केले यज्ञोपवीते गळा घातले संस्काराने विभूषित केले यज्ञोपवीते गळा घातले व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले सानवटूते सुंदर दिसते चंद्र सूर्य जणून भी शोभते सानवटूते सुंदर दिसते चंद्र सूर्य जणून भी शोभते अतिहर्षाने जननी निरखते लिंबलोण ह्या तरुणी भेटे व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले आशिषा गुरु वसिष्ठ येती अतिश्रद्धेने दया पूजती आशिषा गुरु वसिष्ठ येती अतिश्रद्धेने दया पूजती वेदाभ्यासे धाडी आश्रमी द्रुपदी सजा करती कुमारा व्रतबंधी बांधले कुमारा व्रतबंधी बांधले
व्रतबंध सोहळ्यास आशीर्वाद देण्याकरता आलेले गुरु वसिष्ठ आपल्या समवेत राम लक्ष्मणास गुरुकुलास घेऊन गेले. वेदाध्ययन, निरनिराळी शास्त्रे, कला, शस्त्रविद्या, धनुर्विद्या यात दोघेही राजकुमार पारंगत झाले. त्यांच्या तेजाची, बुद्धिमत्तेची कीर्ती सर्वत्र पसरली. धनुर्धारी श्रीरामाची मूर्ती म्हणजे तर जणू प्रताप सूर्यच. राजपिंड ते रूप देखणे मनमोहन गे. राजपिंड ते रूप देखणे मनमोहन गे. आश्रमीच्या विद्याभ्यासी निपुणता ये. आश्रमीच्या विद्याभ्यासी निपुणता ये. वेदशास्त्र अनन्याय नीतीचे मनन तया होय. वेदशास्त्र अनन्याय नीतीचे मनन तया होय. शस्त्र अस्त्र अंधन विद्येचे ज्ञान तया होय. शस्त्र अस्त्र अंधन विद्येचे ज्ञान तया होय. वसिष्ठ मुनिवर अतिहर्षाने हृदयासी धरते. वसिष्ठ मुनिवर अतिहर्षाने हृदयासी धरते. ऋषी माता ऋषी बंधू भगिनी कौतुक ते करते. ऋषी माता ऋषी बंधू भगिनी कौतुक ते करते. वसिष्ठ मुनिवर आज्ञा करते राम लक्ष्मणासी. वसिष्ठ मुनिवर आज्ञा करते राम लक्ष्मणासी. राजकुमारा आता चलावे अयोध्या नगरीसी. राजकुमारा आता चलावे अयोध्या नगरीसी. राजकुमारा आता चलावे अयोध्या नगरीसी. दोनही बंधू अयोध्येत परतले. प्रजाजन राम लक्ष्मण दर्शनाकरिता उत्सुक झाले होते. परंतु अचानक अवतरलेल्या गुरु विश्वामित्रांनी राजकुमारांस त्यांच्या समवेत घेऊन जाण्याची अनुज्ञा मागितली. राजा दशरथाच्या संमतीने गुरु विश्वामित्र 2 राजकुमारांसमवेत तपोवनास गेले. त्यानंतर त्यांनी मिथिला नगरीकडे प्रयाण केले. जाता जाता सोन नदीच्या तीरावर गौतम ऋषींच्या आश्रमाजवळील ओसाड वनात एक मोठी शिळा पडलेली त्यांच्या दृष्टीस पडली. श्रीरामांनी विश्रांतीसाठी या शिळेवर आसनस्थ होण्याचा विचार केला. तोच त्या शिळेमधून करुण स्वर ऐकू येऊ लागले. मार्गी पडले शिळा होनी. मार्गी पडले शिळा होनी. कधी उधरसी राम. कधी उधरसी राम. शाप भ्रष्ट मी होनी पडले. शाप भ्रष्ट मी होनी पडले. होनी या निष्काम. कधी उधरसी राम. पदस्पर्शाने होईल पावन. जीवन देऊनी दे मरण. यातनेतुनी सोडविलव कर. यातनेतुनी सोडविलव कर. मिळेल मज विश्राम. कधी उधरसी राम. कधी उधरसी राम. कधी उधरसी राम. श्रीरामाच्या पवित्र पदस्पर्शाने महामुनी गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा उद्धार झाला. काळ्या कभिन्न शिळेमधून लावण्यवती अहिल्या प्रकट झाली. श्रीरामांनी गौतम पत्नी अहिल्यास वंदन केले.
अहिल्याचा पुत्र शतानंद जनक राजाच्या राजवाड्यात पौरोहित्य करीत होता. त्याने जनक राजास श्रीराम आणि लक्ष्मणास सीता स्वयंवरास आमंत्रित करण्याविषयी सुचवलं. राजाच्या निमंत्रणानुसार गुरु विश्वामित्रांसह श्रीराम आणि लक्ष्मण मिथिला नगरीस पोहोचले. मिथिला नगरी वधू समसजली, मिथिला नगरी वधू समसजली. काय असे हो खास, काय असे हो खास, काय असे हो खास. सुता जानकी योग्य विवाहाला, राजा जनके पण असे ठेविला. देशोदेशी निरोप गेला, देशोदेशी निरोप गेला. स्वागता सजली असे मिथिला, स्वागता सजली असे मिथिला, स्वागता सजली असे मिथिला. जनकाने पण सभेस कथिला, उचलिल जोया शिव धनुला. जनकाने पण सभेस कथिला, उचलिल जोया शिव धनुला. घालिल जानकी त्यावर माला, घालिल जानकी त्यावर माला. पण ऐकुनिया, पण ऐकुनिया मनात रावण उपहासे हसला, रावण उपहासे हसला. गर्वाने उर भरून येई, लंकापती तो सभेत येई. गर्वाने उर भरून येई, लंकापती तो सभेत येई. उचलू लागे शिव धनुष्या, सर्व शक्तीचा आटा पीटा. श्वासची कोंडियला, त्याचा श्वासची कोंडियला. दुरून बघता राजकुमारा, संशयासना चित्ती ठारा. दुरून बघता राजकुमारा, संशयासना चित्ती ठारा. रूप मनोहर तेज तरलतन, सुखवे या नयनाला, सुखवे या नयनाला. नम्रतेने गुरुजनांचे वंदन, राघव करी सर्वा अभिवादन. नम्रतेने गुरुजनांचे वंदन, राघव करी सर्वा अभिवादन. सहज लीलये उचली धनुष्या, सहज लीलये उचली धनुष्या. दुभंग होई क्षणी निमेषा, अर्पण होई शिवाला. पणाने जिंकी जानकीला, पणाने जिंकी जानकीला, पणाने जिंकी जानकीला. श्रीरामांनी शिवधनुर्भंग केला. मी म्हणणाऱ्या गर्विष्ठ राजांचा मनोभंग झाला. दुधुंदी वाजल्या. श्रीरामावर पुष्पवृष्टी झाली. विजयी वीर श्रीरामास लज्जा विनम्र जानकीने वरमाला घातली. या सोहळ्यास सगळी अयोध्या मिथिलेत येऊन उतरली होती. त्याच समयी राजा दशरथाच्या तीनही राजकुमारांचे विवाह जनक राजाचा बंधू कुशध्वज यांच्या कन्या मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला यांच्याशी संपन्न झाले. लग्न सोहळा संपन्न होताच राजा दशरथ आपल्या चारही राजकुमार आणि नववधूंसह अयोध्येत परतले. सारी अयोध्या नगरी या सगळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. स्वागत करण्या श्रीरामाची नगरी अयोध्या सज्ज झाली. स्वागत करण्या श्रीरामाची नगरी अयोध्या सज्ज झाली. सडा रांगोळ्या करीती नारी, गुढ्या तोरणी दारोदारी. सडा रांगोळ्या करीती नारी, गुढ्या तोरणी दारोदारी. जो तो सांगे ज्याला त्याला, हार तुरे अन गुलाल आणा. सुवासिनी त्या घेऊन सजल्या हाती पंचारती,
हाती पंचारती स्वागत करण्या श्रीरामाचे नगरी अयोध्या सज्ज झाली श्वेत अश्वत्या रथा ओढती सने चौघडी दुदुंभी वाजती श्वेत अश्वत्या रथा ओढती सने चौघडी दुदुंभी वाजती जो तो धावे खरा खरातून येते सज्जात सोहळा साठ विनयनाथ सोहळा साठ विनयनाथ सोहळा साठ विनयनाथ मध्य आसनी राघव बसती वाम बाजूला सीतामाई मध्य आसनी राघव बसती वाम बाजूला सीतामाई तीन बंधू अन तीन वधू त्या असती चरणासी सर्वाभिवादन करीती सर्वाभिवादन करीती सर्वाभिवादन करीती. विवाहानंतरची 12 वर्ष गृहस्थाश्रमाचे पालन करण्यात निघून गेली. त्या काळात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे कर्तृत्व तेज अधिकच वाढले. श्रीराम आता राज्य कारभारास योग्य झाला आहे असा विचार दशरथ राजाच्या मनी आला. राजाने आपला विचार गुरु वसिष्ठ, सुमंत प्रधान आणि प्रमुख प्रजाजनांना सांगितला. तेव्हा त्या सर्वांनी त्याला संमती दिली आणि मुहूर्त ठरला. इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न राजाभिषेकाला तुम्ही यावो सज्जन राजमहर्षी याने श्रेष्ठी जनकी याने राजमहर्षी याने श्रेष्ठी जनकी याने इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न राजाभिषेकाला तुम्ही यावो सज्जन इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न राजाभिषेकाला तुम्ही यावो सज्जन इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न. राजवस्त्र परिधानी सर्वांसी वंदुनी राजमुकुट धारण करण्या राम जाई सिंहासनी राम जाई सिंहासनी राम जाई सिंहासनी. धावत येई क्षणी मंथरा वदे नृपतीसी त्वरा तुम्ही करा लाडकी रुसली कैकई राणी सेवन ना करी अन्न न पाणी. राजमहाली दशरथ आले लाडकी सत्या पुसते झाले सोड गुरुसवा आता लाडके कैकई उत्तरली तेव्हा कैकई उत्तरली. रणांगणी तुम्ही असताना थारथ चक्रतई निखळून पडता करांगुलीने अडवून धरता विजयी झाला होता आपण विजयी झाला होता. 2 वरा तेव्हा देऊ केले 2 वरा त्या जपून ठेविले द्यावे झणी आता नाथा द्यावे झणी आता. राजगादी भरतास मिळावी राजगादी भरतास मिळावी पहिला वरती मागून घेई. 14 वर्षे रामाला झणी धाडावे काननी झणी धाडावे काननी दुसरा वरती मागून घेई. ऐकता क्षणी राजा दशरथ कोसळले आसनी दशरथ कोसळले आसनी. नियतीची गती उलटी फिरली ध्यानी नसे नामनी कुणाच्या ध्यानी नसे नामनी कुणाच्या ध्यानी नसे नामनी.
कैकेयीची ती विलक्षण मागणी ऐकताच दशरथ राजा आणि अयोध्येवर दुःखाचा डोंगर कोसळला. थोड्याच वेळात श्री रामचंद्र तेथे आले. रामचंद्र कैकेयीस म्हणाले, माते, पित्याचे वचन पूर्ण करणे आणि मातेची आज्ञा पाळणे हे माझे परम कर्तव्य आहे. राजवस्त्र आणि राजमुकुट उतरवून त्यांनी सिंहासनावर ठेवला. सर्व राजभोगांचा त्याग करून श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह वनवासास निघाले. गंगाकाठचा निषाद राजा गुहक श्रीरामास भेटला. रामाच्या विनंतीनुसार राजा गुहकाने केवटाला आपल्या नौकेतून राम लक्ष्मण सीतेस गंगा पार पोहोचवण्याची आज्ञा केली. हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो. केवट बोले श्रीरामाते, केवट बोले श्रीरामाते, भाग्य फळाने माझे भाग्य फळाने. प्रभूचे दर्शन हो झाले, प्रभूचे दर्शन हो झाले. हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो. हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो हैया हो हैया रे हैया हैया हो. कैकेयीची ती विलक्षण मागणी ऐकताच दशरथ राजा आणि अयोध्येवर दुःखाचा डोंगर कोसळला. थोड्याच वेळात श्री रामचंद्र तेथे आले. रामचंद्र कैकेयीस म्हणाले, माते, पित्याचे वचन पूर्ण करणे आणि मातेची आज्ञा पाळणे हे माझे परम कर्तव्य आहे. राजवस्त्र त्यानंतर श्रीराम सीता लक्ष्मणासह दंडकारण्यात आले. तिथे 10 वर्षे वास्तव्य केल्यानंतर ते पंचवटीत आले. पंचवटीचा परिसर अतिशय रम्य असा होता. श्रीरामास आणि लक्ष्मण सीतेस हे स्थळ निवासाकरता फारच आवडले. पंचवटीत त्यांनी अतिशय सुंदर अशी पर्णकुटी बांधली. त्यानंतर श्रीराम सीता लक्ष्मणासह दंडकारण्यात आले. तिथे 10 वर्षे वास्तव्य केल्यानंतर ते पंचवटीत आले. पंचवटीचा परिसर अतिशय रम्य असा होता. श्रीरामास आणि लक्ष्मण सीतेस हे स्थळ निवासाकरता फारच आवडले. पंचवटीत त्यांनी अतिशय सुंदर अशी पर्णकुटी बांधली. बराच काळ आनंदाने व्यतीत झाला. परंतु नियतीच्या मनी वेगळेच काही होते. आता वनवासाची 2च वर्षे राहिली. सीतामाई मनोमन आनंदली. आणि एके दिवशी सकाळच्या प्रहरी सहज फिरत असताना राम लक्ष्मणाच्या कानी पैंजणांचा छुन छुन ध्वनी ऐकू आला. पायी पैंजण छुन्नुनु बोले, पायी पैंजण छुन्नुनु बोले. मोठ्या नखऱ्यात शूर्पणखा झाली, मोठ्या नखऱ्यात शूर्पणखा झाली, मोठ्या नखऱ्यात शूर्पणखा झाली. चाल तुरु तुरु बांधा हाली, छदमी हासत मोडीत डोळी. चाल तुरु तुरु बांधा हाली, छदमी हासत
मोडीत डोळे मानतीची डोले, मोठ्या नकल्यात शूर्पणखा झाली, मोठ्या नकल्यात शूर्पणखा झाली. शंकित होई लक्ष्मण भाई, सीतामाई शंकित होई लक्ष्मण भाई. राम मनी उमगले, मोठ्या नकल्यात शूर्पणखा झाली, मोठ्या नकल्यात शूर्पणखा झाली. मनी समजला श्रीरामाचा हातची धरला, हे तू मनीचा मनी समजला श्रीरामाचा हातची धरला. लक्ष्मणी नाक छाटिले, मेले मेले शूर्पणखा भोली, हो धावा धावा शूर्पणखा भोली, हो मेले मेले शूर्पणखा भोली, हो धावा धावा शूर्पणखा भोली. घायाळ झालेली शूर्पणखा धावतच बंधू रावणाकडे गेली आणि त्यास सर्व वृत्तांत कथन केला. तत्क्षणी लंकाधिपती रावणाने अतिक्रोधित होऊन रामाचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि त्याची पतिव्रता पत्नी सीतेचे हरण करण्याचे कपट कारस्थान रचले. सकाळचे प्रहरी श्रीराम सीतेसह पर्णकुटीत बसले असताना सीतेस दूरवर काहीतरी सोनसई चमकल्याचा भास झाला. जरा निरखून पाहिले आणि ती उद्गारली, तो पहा, तो पहा, तो पहा, मृगसोनियाचा पहा, मृगसोनियाचा पहा, मृगसोनियाचा पहा, मृगसोनियाचा पहा. नाथा मृग सोनियाचा, सोनियाचा मृग तो नाथा मज आणून द्याना. आजवरी ना रुसली मी हट्ट नाही धरिला, सुवर्ण मृग तो जवळी आला म्हणून मागितला. स्त्री हट्टाची पाहुणी लाघव हसुई राघवा, बाण भाता टाकून पाठी पनी निघेते धवा. धाव लक्ष्मणा धाव, धाव लक्ष्मणा धाव. हाक ऐकता श्रीरामाची घाबरली सीता, निर्जन वनिया पूर्ण संकटी येल हो आता. हाक ऐकुनी श्रीरामाची चिंतित ना भावी, आज्ञा करीते लक्ष्मणा तुम्ही त्वरित वनी जावी. चरणबंधुनी द्वारी आखली संरक्षण रेखा, उल्लंघुनी ना जासे माते निघतो वनियाता. मी निघतो वनियाता, मी निघतो वनियाता. सीतेने आग्रहाने लक्ष्मणाला श्रीरामाच्या मदतीस पाठवून दिलं. हे बघताच लंकाधिपती साधूच्या वेशात पर्णकुटीजवळ आले. भवतु भिक्षां देहि, भवतु भिक्षां देहि, भवतु भिक्षां देहि. भयकंपित ती सीता माई लपूनिया बसली, दारी आले कोण अतिथी दारातून पाही. भिक्षा मजसी द्यावी माई देही लवलाही, आडून
आणि भिक्षा पात्रामधुनी दारातून दे. येई रमणी येई पुढती भिक्षा देवा कुणी, दारातची का अतिथी भिक्षा वाढती का कोणी. संभ्रमित ती सीता माई स्वतःसही विसरली, येऊन पुढती घाली भिक्षा. हात धरी तत्क्षणी अतिथी हात धरी तत्क्षणी. कोण अतिथी आहात आपण, कोण अतिथी आहात आपण. का धरिला हात माझा, का धरिला हात माझा. का करिता घात माझा, का करिता घात. नाक छाटिले मम भगिनीचे, नाक छाटिले मम भगिनीचे. नसे तिचा घात. छद्मी हासत तिथी बोले, छद्मी हासत तिथी बोले. रावण म्हणतात मजसी रावण म्हणतात, मजसी रावण म्हणतात. धाव श्रीरामा, धाव श्रीरामा, धाव लक्ष्मणा, धावा हो कोणी. हरण करीतसे लबाड रावण तुझी लाडकी पत्नी. रामा तुझी लाडकी पत्नी. स्वर्ण मृगाच्या हट्टापायी मृगयामी झाले. नीच रावणा कपट करुनी पारधमज केले. मृगयामी झाले रामा, मृगयामी झाले रामा, मृगयामी झाले. लंकेत पोहोचले. इकडे सुवर्ण मृगाच्या रूपातील मारीच्या राक्षसाचा वध करून श्रीराम लक्ष्मणासह पर्णकुटीजवळ आले. येता क्षणी काहीतरी अघटित घडले असल्याची जाणीव त्यांना झाली आणि श्रीरामांनी सीते सीते असा टाहो फोडला. सीतेच्या शोधार्थ दोनही बंधू जात असताना त्यांना मार्गात मरणासन्न अवस्थेतील जटायू दिसला. जटायूने सीता हरणाची प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली हकीकत श्रीरामास कथन केली आणि तत्क्षणीच प्राणत्याग केला. सीतेचा शोध घेत घेत श्रीराम लक्ष्मण पंपा सरोवराजवळ आले. तिथे वर्षानुवर्षापासून श्रीरामाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली शबरी त्यांना भेटली. यावे श्रीरामा, यावे लक्ष्मणा, यावे श्रीरामा. मी शबरी असे भिल्लेना, वाट पाहुनी तुझी श्रीरामा. थकले रे नयन रामा, थकले रे नयन. यावे श्रीरामा, यावे लक्ष्मणा. स्वागत करण्या तुझसाठी रे अन्य नसे साधन. बोरिवनीची तुझसाठी मी आणियली तोडून रामा, आणियली तोडून. घ्यावे श्रीरामा, घ्यावे लक्ष्मणा. न करी
शबरी बिल्लिण जाहली धन्य शबरी बिल्लिण जाहली धन्य शबरी बिल्लिण. श्री हनुमंत रामनामाचे गुंजन करीत लंकेजवळ पोहोचले. लखलखणाऱ्या सोन्याच्या लंकेत सीतामाईचा शोध घेण्याकरिता हनुमंताने पिडाल रूप म्हणजेच मांजरीचे रूप धारण केले आणि ते लंकेत प्रवेश करते झाले. कपी बिडाल रूप घेतो, कपी बिडाल रूप घेतो, माई माई. लंकेजवळ पोहोचले. लखलखणाऱ्या सोन्याच्या लंकेत सीतामाईचा शोध घेण्याकरिता हनुमंताने पिडाल रूप म्हणजेच मांजरीचे रूप धारण केले आणि ते लंकेत प्रवेश करते झाले. कपी बिडाल रूप घेतो, कपी बिडाल रूप घेतो, माई माई हाक मारितो, माई माई हाक मारितो. लंकापुरात बिडाल फिरतो, ओ लंकापुरात हनुमंत फिरतो, ओ लंकापुरात बिडाल फिरतो. कधी आज घर माझ घर जाई, कधी गच्चीत सजात घेई, कधी आज घर माझ घर जाई, कधी गच्चीत सजात घेई. माई माई हाक मारितो, माई माई हाक मारितो. लंकापुरात बिडाल फिरतो, ओ लंकापुरात हनुमंत फिरतो, ओ लंकापुरात बिडाल फिरतो. रावण महाली कानाकोपरी हळूच न्याहाळी, जाई हळूच रावण महाली कानाकोपरी हळूच न्याहाळी. रावणा बघून फिसकारितो, रावणा बघून फिसकारितो. लंकापुरात बिडाल फिरतो, ओ लंकापुरात हनुमंत फिरतो, लंकापुरात बिडाल फिरतो, ओ लंकापुरात हनुमंत फिरतो, लंकापुरात बिडाल फिरतो. सीतेचा शोध घेत घेत हनुमंत अशोक वनात आले. तेथील डेरेदार वृक्षाखाली एक अत्यंत तेजस्वी स्त्री बसलेली त्यांना आढळली. तिच्या भोवती राक्षसींचे कडे होते. त्या तेजस्वी स्त्रीच्या मुखातून फक्त राम नामाचा जप चालला होता आणि त्या क्षणी हनुमंत उद्गारले, हीच सीतामाई. श्री हनुमंत साक्षात सीतामाईंसमोर उभे राहिले, त्यांना वंदन केले. सीतामाईने साशंक नजरेने त्यांच्याकडे बघितले. हनुमंत उमगले. त्यांनी सीतामाईंसमोर श्रीरामाची मुद्रिका ठेवली. मुद्रिका बघताच सीतामाईंस आपले अश्रू आवरेनासे झाले. निश्चिंत व्हावे सीतामाई, रावणाचा वध करून श्रीराम आपली लवकरच सुटका करतील यात शंकाच नाही, असा धीर देत सीतामाईस हनुमंताने वंदन केले. श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने दिलेला चूडामणी सीतेने हनुमंतास दिला आणि साश्रू नयनाने त्यांना निरोप दिला. जाता जाता हनुमंताने लंकेतील वने उपवने उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. अशोक वनातील झाडे फुले फळे यांचा विध्वंस करीत करीत हनुमंत सगळीकडे यथेच्छ फिरत होते. रावणाने हनुमंताला बंदी बनवून आणण्याची आज्ञा केली. रावणाच्या बलवान पुत्र इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडून हनुमंतास बंदी केले. रावणाने संतापून फरमान सोडले, याच्या शेपटीस चिंध्या गुंडाळून पेटवून द्या. हनुमंत मनोमनी हसत होते. शेपटीला आग लागताच
श्री हनुमंतांनी सर्व लंकेत फिरून लंका दहनास सुरुवात केली. केसरी वानराच्या अग्निपुच्छाने लंकेस धगधगत्या ज्वालांनी वेढून टाकले. सोन्याची लंका जळून खाक झाली. सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये भिजू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गाने तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोहोचले आणि आता प्रश्न सापडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवस पर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण करेन. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जळात जारे जवे ढकलुनी, जळात जारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्याना सागर. फेका झाडे फेका डोंगर, पृष्ठी झेलिल त्याना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर. वडवाग्नी तो धरील माथी, वडवाग्नी तो धरील माथी. सेतू शेषापदी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तिये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी, सत्कार्याच्या पथिकासाठी. श्रीरामाला असेच घेती, श्रीरामाला असेच घेती. वानर पाठीवदी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सियावर रामचंद्र की जय. नलसाने सहज लाभता,
कोटी कोटी हात लाभता ललसा नेता सहज लाभता कोटी कोटी हात लाभता प्रारंभी घे रूप सांगता प्रारंभी घे रूप सांगता पाषाणच हे पहालीलया पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. गर्जा गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन. गर्जा गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झडू लागूया युद्धा आधी झडू लागूया स्फूर्तीच्या भेरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. भुक्कारुनी पिटवाडंक हो 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 विजयी राघव हरली लंका हो भुक्कारुनी पिटवाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतु रूप हा धोतच शिरला सेतु रूप हा धोतच शिरला दुबळ्या अंधारी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी चिंतावर रामचंद्र की जय. ने लंकेच्या गादीवर विभीषणास बसवले आणि राज्याभिषेक करवला आणि सीता लक्ष्मण हनुमंतासवे सर्व वानर सैन्य घेऊन श्रीराम अयोध्येस आले. आज अयोध्या नगरीच्या आनंदाला उधाण आलं होतं. इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर आणि विरहानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. स्वागत करण्या श्रीरामाची नगरी अयोध्या सज्ज झाली. स्वागत करण्या श्रीरामाची नगरी अयोध्या सज्ज झाली. सडा रांगोळ्या करीती नारी गुढ्या तोरणी दारोदारी. सडा रांगोळ्या करीती नारी गुढ्या तोरणी दारोदारी. जो तो सांगे ज्याला त्याला हार तुरे अन गुलाल आणा. सुवासिनी त्या घेऊन सजल्या हाती पंचारती हाती पंचारती. स्वागत करण्या श्रीरामाचे नगरी अयोध्या सज्ज झाली. इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न. इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न. राज्याभिषेकाला तुम्ही यावो सज्जन. राजमहर्षी याने श्रेष्ठी जनकी याने. राजमहर्षी याने श्रेष्ठी जनकी याने. इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा राम संपन्न. राज्याभिषेका
रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की जय. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.